जास्त युरिया जर आपण वापरला तर काय होतं की जे आपल्या जमिनीमधले जीवाणू आहेत त्यांची संख्या कमी होते आणि त्याच्यासोबतच खूप सारे नुकसान आपल्याला ऊस शेतीमध्ये येतात आणि जास्तीत जास्त रोग आणि कीड यांचा अटॅक आपल्या ऊस शेतीमध्ये होतो। तर ह्या पद्धतीनं ऊस उत्पादन जे आहे ते कमी होतं। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर ऊस शेतीमध्ये जास्त युरिया वापरल्याने काय होतं, अति युरिया वापरल्याने काय होतं, आपण जर ऊस शेतीमध्ये जास्त युरिया वापरला तर खूप लॉस होतं, खूप नुकसान आहे। जास्त युरिया वापरल्याने कोणकोणते ऊस शेतीमध्ये नुकसान होतात ही जी चर्चा आपण करणार आहोत। तर आपण जर युरिया जास्त वापरला तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो आपण, म्हणजे पानांची संख्या जास्त होते। आपण ऊसाचं वाढ म्हणतो, वाढ जे असतं ऊसाला, वाढ जे असतात, पानं जी असतात त्यांची संख्याच वाढते आणि जास्त काळ पानांची संख्या असते। म्हणजे कसं आहे, ज्यावेळी 3 ते 4 महिने होतात त्यावेळी ऊसाला कांडी होत असते। 3 ते 4 महिन्यामध्ये जी ऊसाची कांडी होणार आहे ती 5 ते 6व्या महिन्याला होते। तर ह्या पद्धतीनं जे पानांची संख्या जास्त होते त्याच्यासोबत कांडी धरण्याची जी क्षमता आहे ऊसाची ती कमी होते आणि एकदा कांडी धरण्याची क्षमता कमी झाली की ऊसामध्ये कांड्यांची संख्याच कमी होते आणि एकदा कांड्यांची संख्या कमी झाली की वजन ऑटोमॅटिक आपल्याला ऊसामध्ये भेटत नाही। तर आपण युरिया अति वापरला की हे नुकसान पहिला होतं। तर दुसरं नुकसान कोणतं, तर आपण युरिया जास्त वापरला तर काय होतं की फुटवा होतो, म्हणजे फुटव्याची संख्या आपण कंट्रोल करू शकत नाही, जास्तीत जास्त फुटवा होतो। तर जास्तीत जास्त फुटवा झाला तर त्या फुटव्यांना लागणारे लागवडीचा खर्च वाढतो। त्याच्यासोबत ते फुटवे असतात, जास्त फुटवा झाल्याने जे ऊसाची जाडी असते ती खूपच कमी होते आणि ऊसाची जाडी कमी झाली तर आपल्याला वजन हे कमी येतं, वजन कमी आलं की आपल्याला उत्पादन हे कमी निघतं। जास्त युरिया वापरलेला जो ऊस आहे त्या ऊसामध्ये कवळापणा जास्त येतो। कवळापणा जास्त आला, जर वारं जास्त वेगानं जर वारं आलं की तिथं ऊस मोडायची शक्यता असते। तर एकदा ऊस मोडला की आपल्याला उत्पादन हे कमी येतं। आपण जर जास्त युरिया वापरला तर रस शोषणारे जे कीड असतात त्या किड्यांची संख्या जास्त होते। ऊसाची पांढरी माशी असते, त्या पांढऱ्या माशीची संख्या जास्त होते, त्यानं ते रस ओढून घेतात आणि त्यानं वजन कमी येतं। त्यासोबतच लोकरी मावा म्हणतो आपण, उली ऍफिड म्हणतो, तिची संख्या पण जास्त होते, त्याचा अटॅक ऊसाला जास्त होतो। त्याच्यासोबत ऊसामध्ये मिलीबग आहे, मिलीबग पण जास्त होतं। ह्या पद्धतीने रस शोषणारे जे किडे असतात तिची संख्या जास्त होते। जर एकदा त्यांची संख्या जास्त झाली ऊसाची क्वालिटी खराब होते आणि आपलं उत्पन्न हे 50% पेक्षा खाली येतं। ह्या पद्धतीने आपण अति युरिया वापरल्याने हे नुकसान आपल्याला होतात। तर ऊसामध्ये काही रोग येतात, तर तांबेरा म्हणतो आपण, रस्ट म्हणतो, त्यानंतर स्मट म्हणतो। ह्या पद्धतीने ही जी रोग आहेत ही जास्त युरिया वापरल्याने जास्त येतात आणि ही एकदा रोग आली की जो हिरवापणा असतो आपल्या ऊसाचा, जे सूर्यप्रकाश घेऊन आपला ऊस वाढत असतो ती शक्ती जी असते ती कमी होते, त्यानं आपल्याला जी ऊसाचे उत्पादन आहे ते कमी होतं। आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ज्यूस क्वालिटी जी असते, म्हणजे ऊसाच्या रसाची जी क्वालिटी असते ती खूपच खराब होते आणि ती एकदा खराब झाली की आपण ऊसातून जे आपण साखर तयार करणार आहोत ते साखर उत्पादन कमी येतं। त्याच्यासोबतच काय होतं की ऊसातून आपण गुळ आपण तयार करत असतो, त्या गुळाची क्वालिटी ही खूप कमी होते। तर ह्या पद्धतीनं जास्त युरिया वापरल्याने हे सर्व नुकसान होतात। तर आपण जास्त युरिया वापरला की जास्त फुटवे होतात, पानांची संख्याच वाढते, त्यानंतर रोग येतात, कीड येते, त्यानंतर त्यासोबतच जे कांडी धरण्याची क्षमता आहे ऊसाची ती कमी होते, कमी कांड्या होतात। ह्या पद्धतीने हे सर्व नुकसान होतात आणि हे सर्व नुकसान झाले की ऑटोमॅटिकली आपल्याला ऊस उत्पादनामध्ये वजन ऊसाचे कमी होते, त्यासोबत उत्पादनही कमी होते। आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आपण जास्त युरिया वापरला तर मातीची ताकद जी आहे ती कमी होते। सॉइल ऍसिडिफिकेशन म्हणतो आपण, म्हणजे सॉइलमध्ये, मातीमध्ये ऍसिडिफिकेशन चालू होतं आणि एकदा ते ऍसिडिफिकेशन चालू झालं की ऊसाला जे लागवड वडण्याची क्षमता जी असते ती कमी होते आणि त्याच्यासोबतच जे आपले जीवाणू असतात ते खूप कमी होतात आणि त्यांची संख्या कमी होते आणि त्या कारणाने मातीची जी ताकद आहे ती संपूर्ण नष्ट होते। ह्या पद्धतीनं अति युरिया वापरल्याने ह्या पद्धतीनं आपल्याला नुकसान होतात।
तर आपण जास्त युरिया वापरू नये. जास्त युरिया वापरल्याने ह्या पद्धतीने आपल्याला नुकसान होतात. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.